तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. खूप मेहनत करता पण हातात काहीच राहत नाही. पूजा करता, व्रत करता, दिवा लावता, पण तरीही घरात शांतता नाही, भरभराट नाही. कधी विचार केलात का की समस्या देवामध्ये नाही तर आपल्या दैनंदिन छोट्या चुकांमध्ये आहे? आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही नकळत रोज करता आणि त्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात येत नाही किंवा आली तरी टिकत नाही. आणि शेवटी मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे जे तुम्ही आजपासून सुरू केले तर तुमचं नशीब हळूहळू बदलायला लागेल. बऱ्याच घरांमध्ये आपण काय करतो, रात्री जेवण झालं की थकलो असतो आणि आपण म्हणतो उद्या सकाळी भांडी धुऊ आणि भांडी तशीच सिंकमध्ये ठेवून झोपतो. पण शास्त्रानुसार अन्न हे फक्त अन्न नसतं, ते माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. जेव्हा ही उष्टी भांडी रात्रभर तशीच पडून राहतात तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा हळूहळू वाढायला लागते. त्या घाणीमुळे आळस वाढतो, दुर्लक्ष वाढतं आणि घरातील शिस्त ढासळायला लागते. हळूहळू याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवरही होतो. पैसा येतो पण टिकत नाही, लक्ष्मीचा आशीर्वाद कमी होऊ लागतो आणि उलट ज्या घरात रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ केलं जातं, सिंक रिकामं ठेवलं जातं, गॅस किंवा चूल नीट पुसून ठेवली जाते, त्या घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते. अशा घरात लक्ष्मीला राहावंसं वाटतं आणि तिथे समृद्धी हळूहळू वाढत जाते. आर्थिक परिस्थिती खराब होण्याचं म्हणजेच लक्ष्मी नाराज होण्याचं दुसरं कारण म्हणजे उत्तर दिशा घाण ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही खूप महत्त्वाची मानली जाते. ही दिशा कुबेरांची म्हणजे धनाचे देव आणि माता लक्ष्मीची म्हणजेच समृद्धीची देवी यांची आहे असं मानलं जातं. म्हणजेच ही दिशा आपल्या घरातील धन आणि प्रगतीशी थेट संबंधित असते. आता विचार करा, जर या दिशेत आपण कचरा साठवून ठेवला असेल, तुटलेल्या वस्तू टाकून ठेवलेल्या असतील किंवा घरातील सगळी अडगळ तिथेच टाकून ठेवलेली असेल तर त्या जागेची ऊर्जा पूर्णपणे अडकलेली असते. जसं नदीमध्ये अडथळे आले की पाणी वाहत नाही, तसंच या दिशेत अडगळ असेल तर धनाचा प्रवाहही थांबतो. म्हणूनच उत्तर दिशा नेहमी स्वच्छ, मोकळी आणि हलकी ठेवली पाहिजे. तिथे अनावश्यक वस्तू ठेवू नका. तुटलेलं, न वापरण्यात येणारं काही असेल तर लगेच काढून टाका. जिथे स्वच्छता आणि मोकळेपणा असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मी नाराज होण्याचं तिसरं कारण म्हणजे चूल किंवा गॅसची स्वच्छता. आपल्या घरातील गॅस किंवा चूल ही फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, ती अन्नपूर्णा देवीचं स्थान मानली जाते. इथूनच आपल्या घरात अन्न तयार होत असतं आणि अन्न म्हणजेच समृद्धी. जर आपण गॅसवर उष्टी भांडी किंवा खरकटी भांडी ठेवली, तेलकटपणा ठेवला किंवा घाण तशीच राहू दिली तर आपण नकळत त्या पवित्र जागेचा अपमान करत असतो. असं केल्याने घरात असंतुलन निर्माण होतं, अन्नाची कदर कमी होते आणि हळूहळू आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. म्हणून रोज गॅस स्वच्छ पुसून ठेवणं, चूल स्वच्छ ठेवणं हे फक्त स्वच्छतेसाठी नाही तर लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आहे. घरात लक्ष्मी न टिकण्याचं म्हणजेच घरात पैसा न टिकण्याचं चौथं कारण म्हणजे सूर्यास्तानंतर झाडू मारणे. आपण अनेकदा संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारतो, पण शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झाडू मारणं शुभ मानलं जात नाही, कारण संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते. असं म्हणतात या वेळेला लक्ष्मी घरात प्रवेश करते. आता तर आपण याच वेळेला झाडू मारून घरातील कचरा बाहेर टाकत असतो, तर याचा अर्थ आपण लक्ष्मीला बाहेर पाठवत आहोत असा होतो. म्हणून शक्यतो सूर्यास्तानंतर झाडू मारणं टाळा. आता कधी कधी परिस्थिती अशी असते की झाडू मारावाच लागतो, तर अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, कचरा घराबाहेर फेकू नका. तो एका कोपऱ्यात जमा करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर टाका. यामागे भावना अशी आहे की संध्याकाळच्या वेळी घरातील शुभता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरातच टिकून राहिली पाहिजे. लक्ष्मी नाराज होण्याचं पाचवं कारण आहे एका हाताने चंदन उगाळणे. देवकार्य करताना प्रत्येक गोष्ट पूर्ण श्रद्धेने आणि शुद्धतेने करावी लागते. कधीकधी घाईत किंवा दुर्लक्षामुळे एका हाताने चंदन उगाळतो आणि देवाला लावतो, पण शास्त्रानुसार एका हाताने केलेलं देवकार्य अपूर्ण मानलं जातं. त्यात पूर्ण आदर किंवा एकाग्रता नसते असं मानलं जातं. म्हणून चंदन उगाळताना दोन्ही हाताचा वापर करा. ते एखाद्या छोट्या पात्रात किंवा वाटीमध्ये घ्या आणि मगच देवाला अर्पण करा. जेव्हा आपण ही छोटीशी गोष्ट ही नीट करतो तेव्हा आपल्या पूजेतली शुद्धता वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरही दिसत असतो. सहावं कारण आहे फक्त लक्ष्मीची पूजा का करू नये. हा खूप खोल आणि समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. आपण बहुतेक वेळा फक्त लक्ष्मीची पूजा करत असतो कारण आपल्याला पैसा, समृद्धी, सुख हवं असतं. पण शास्त्र सांगतं की लक्ष्मी ही चंचल आहे, म्हणजे ती एका ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही.
ती स्थिर राहते, पण फक्त भगवान विष्णूंसोबत. याचा अर्थ असा आहे की फक्त पैसा मिळवणं पुरेसं नाही, त्या पैशाला स्थैर्य, योग्य वापर आणि नीतीची जोड लागते. भगवान विष्णू हे संतुलन, नियम आणि धर्म यांचे प्रतीक आहेत. जेव्हा लक्ष्मी आणि विष्णू एकत्र पूजले जातात तेव्हा समृद्धी फक्त येत नाही तर ती टिकतेही. म्हणून जर तुम्ही लक्ष्मीची पूजा करत असाल तर तिच्यासोबत विष्णूचीही पूजा करा. श्री लक्ष्मीनारायण अशी उपासना करा. यामुळे घरात स्थिरता आणि भरभराट दोन्हीही येतात. घरात पैसा न टिकण्याचं 7वं कारण म्हणजे चुकीच्या वेळेला झोपणे. आपल्या शास्त्रांमध्ये झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेलाही खूप महत्त्व दिलेलं आहे. सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ या दोन्ही वेळा अत्यंत पवित्र मानल्या जातात. ही वेळ प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक ऊर्जेसाठी योग्य असते. जर आपण या वेळेला झोपलो तर आपण त्या सकारात्मक ऊर्जेपासून दूर जातो. हळूहळू आळस वाढतो, शरीर सुस्त होतं आणि मनही नकारात्मक विचारांकडे वळायला लागतं. म्हणून प्रयत्न करा सकाळी लवकर उठण्याचा आणि संध्याकाळी दिवा लावून शांतपणे काही क्षण देवाजवळ बसण्याचा. मित्रांनो, आर्थिक परिस्थिती खराब होण्याचं 8वं कारण आहे अपमान आणि वाईट भाषा. घरात आपण कसं बोलतो, कसं वागतो याचा थेट परिणाम आपल्या वातावरणावर होत असतो. वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करणे, गरिबांचा तिरस्कार करणे किंवा सतत अपशब्द वापरणे या सगळ्या गोष्टी घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात. लक्ष्मीला नम्रता, आदर आणि प्रेम आवडतं. जिथे लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतात तिथेच लक्ष्मी टिकते. 9वं कारण आहे अस्वच्छ कपडे आणि राहणी. आपण जसं दिसतो, जसं राहतो तशीच ऊर्जा आपल्या भोवती तयार होत असते. जर आपण नेहमी घाण कपडे घालत असू, अस्ताव्यस्त राहत असू तर ते आपल्या मनावर आणि घरावरही परिणाम करतं. स्वच्छ कपडे, नीटनेटकी राहणी हे फक्त बाह्य सौंदर्य नाही तर ते आपल्या आतल्या सकारात्मकतेचं प्रतीक आहे. लक्ष्मी नाराज होण्याचं 10वं कारण आहे अन्नाचा अपमान. ताटात अन्न सोडणं किंवा ताटातच हात धुणं या सवयी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. पण अन्न हे देवता समान मानलं जातं. त्याचा अपमान केल्यास घरात अन्नाची आणि पैशांची कमतरता जाणवू शकते. म्हणून जेवढं हवं तेवढंच घ्या आणि पूर्ण आदराने खा. लक्ष्मी नाराज होण्याचं 11वं कारण म्हणजे आपण पाहूया की आता काय करायला पाहिजे. लक्ष्मीला कोणती फुले अर्पण करावी आणि पांढरी फुले का टाळावी. आपण देवपूजेमध्ये फुले अर्पण करतो, पण कोणती फुले अर्पण करायची यालाही खूप महत्त्व असतं. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले, विशेषतः कमळ, खूप प्रिय मानली जातात. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे लाल फुले अर्पण केल्याने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असं शास्त्र सांगतं. पण अनेकदा आपण कोणतीही फुले अर्पण करतो, विशेषतः पांढरी फुले. आता पांढरा रंग वाईट नाही, पण तो प्रामुख्याने वैराग्य, शांतता आणि त्याग यांचं प्रतीक आहे. माता लक्ष्मी ही गृहस्थ जीवनाची देवी आहे. ती सुख, वैभव, आनंद आणि भरभराट यांचं प्रतीक आहे. म्हणूनच तिच्या पूजेमध्ये लाल, गुलाबी किंवा कमळासारखी फुले अर्पण करणं अधिक योग्य मानलं जातं. यामागे भावना अशी आहे की आपण ज्या देवतेची पूजा करतो त्या देवतेच्या गुणांनुसार अर्पण केलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला मिळतो. लक्ष्मी नाराज होण्याचं 12वं कारण आहे म्हणजे मीठ हातामध्ये देणं. मीठ हातात देऊ नये. छोटा पण प्रभावी नियम. आपण रोजच्या जीवनात किंवा व्यवहारात कधीकधी एकमेकांना मीठ देतो आणि थेट हाताने देतो. पण शास्त्रानुसार मीठ हे फक्त अन्नाचा भाग नाही, ते आपल्या नात्याचं आणि संतुलनाचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण मीठ थेट हातात देतो तेव्हा असं मानलं जातं की त्यातून नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, गैरसमज वाढू शकतात. म्हणून मीठ नेहमी एखाद्या भांड्यात, वाटीत किंवा डब्यात ठेवून द्यावं. ही छोटीशी सवय तुमच्या नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवते. 13वं कारण आहे संध्याकाळी किंवा रात्री पांढऱ्या वस्तू देऊ नयेत. आपल्या घरात काही गोष्टी अशा असतात ज्या समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात, जसं की दूध, दही, साखर, मीठ या सगळ्या पांढऱ्या वस्तू आहेत. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर या वस्तू कोणालाही देऊ नयेत, कारण संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते. अशा वेळी आपण घरातील समृद्धीचं प्रतीक असलेल्या वस्तू बाहेर दिल्या तर त्याचा अर्थ आपण आपलीच समृद्धी घराबाहेर देत आहोत असा होतो. म्हणून शक्यतो दूध, दही, साखर, मीठ या गोष्टी संध्याकाळनंतर देणं टाळा. जर खूपच गरज असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी देणं अधिक योग्य ठरेल. 14वं कारण आहे झाडू कोणाला देऊ नये आणि झाडूचा आदर का करावा. आपल्या घरातील झाडू ही एक साधी वस्तू वाटते, पण वास्तुशास्त्रानुसार झाडूमध्ये लक्ष्मीचा वास मानला जातो. झाडू म्हणजे आपल्या घरातील घाण, नकारात्मकता आणि अडथळे दूर करणारी गोष्ट. म्हणूनच ती समृद्धीशी थेट जोडली गेलेली आहे.
अनेकदा कुणी शेजारी किंवा ओळखीचे लोक झाडू मागतात, पण शास्त्रानुसार झाडू कोणालाही उधार देऊ नये, कारण असं मानलं जातं की झाडू दिल्यास घरातली लक्ष्मीही बाहेर जाते. तसंच झाडूला पाय लावू नये, झाडू उभा ठेवू नये, त्याचा अपमान करू नये. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहते. लक्ष्मी नाराज होण्याचं 15वं कारण आहे स्त्रीधन उधार देणे. स्त्रीधन उधार देऊ नये. खूप महत्त्वाचा नियम आहे हा. घरातील स्त्रीचे दागिने, तिचे साठवलेले पैसे याला स्त्रीधन म्हटलं जातं आणि शास्त्रानुसार हे स्त्रीधन म्हणजे घरातील लक्ष्मीचं स्वरूप असतं. अनेकदा आपण नात्यांमध्ये किंवा विश्वासाने दागिने उधार देतो, पण हे शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही, कारण जे धन लक्ष्मीचं रूप आहे ते घराबाहेर गेलं की त्याचा परिणाम आपल्या घरावर होत असतो. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, घरातील स्थैर्य कमी होऊ शकतं. म्हणून शक्यतो स्त्रीधन उधार देणं टाळावं. मी आधी सांगितलं, पण हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की पुन्हा एकदा लक्षात ठेवायला हवा. संध्याकाळची वेळ ही दिवा लावण्याची, शांत बसण्याची आणि देवाचं स्मरण करण्याची वेळ आहे. ही वेळ घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. जर आपण याच वेळेला झाडू मारत असू आणि कचरा घराबाहेर टाकत असू, तर आपण त्या सकारात्मक ऊर्जेलाच बाहेर पाठवत आहोत. म्हणून शक्यतो संध्याकाळी झाडू टाळा आणि त्यावेळेला घरात दिवा लावून शांत वातावरण तयार करा. 16वं कारण आहे सकारात्मक विचार आणि बोलणे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यांपेक्षा मोठी आहे. आपण दिवसभर काय बोलतो, कसा विचार करतो यावर आपल्या घराची ऊर्जा ठरते. जर आपण सतत नकारात्मक बोलत असू, स्वतःलाच दोष देत असू, इतरांबद्दल वाईट विचार करत असू, तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. लक्ष्मीला सकारात्मकता आवडते. जिथे चांगले विचार, चांगली भाषा, चांगली भावना असते तिथेच ती टिकते. म्हणून नेहमी चांगलं बोला, देवाचं नाव घ्या, सकारात्मक विचार ठेवा. मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, ती तुमच्या घराची ऊर्जा आहे, तुमच्या सवयीचं प्रतिबिंब आहे आणि तुमच्या विचारांची शुद्धता आहे. आपण अनेकदा देवाकडे मागतो, पैसा द्या, सुख द्या, भरभराट द्या, पण कधी स्वतःला विचारतो का की आपण आपल्या घरात त्या लक्ष्मीला थांबण्यासाठी योग्य वातावरण तयार केलं आहे का? घर स्वच्छ असेल, मन शांत असेल, विचार सकारात्मक असतील आणि वागणं नम्र असेल तर लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी कारण शोधावं लागत नाही. ती आपोआप येते आणि तिथेच राहते. लक्षात ठेवा, मोठ्या बदलांसाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. छोट्या छोट्या सवयी बदला तर आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलतं. आजपासून हे नियम पाळायला सुरुवात करा आणि शांतपणे बघा तुमच्या घरात, तुमच्या नात्यांमध्ये आणि तुमच्या आर्थिक स्थितीत कसा सुंदर बदल होतो. माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करो आणि तुमचं जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जाओ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा आणि अशाच सुंदर आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.